आज आपण करणार आहोत खोव्याची पोळी. तेच मला साहित्य लागलं. खोवा घेतला आहे मी, अर्धा पाव खोवा आहे, एक वाटी सपाट साखर आहे, 3 वेलची आहे, 2 चम्मच, ह्या चम्मचने 2 चम्मच बेसन घेतलं आहे. आपण याला भाजून घेऊ. बघा, आपण वेलची अजून साखर बारीक करून घेतली आहे. आता पोळीसाठी आपण रवा अजून मैदा, 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी मैदा घेतला. आता दोन्ही गाळून घेऊ आपण. थोडंसं तेलाचं घेऊन घेऊ, थोडं मीठ घेऊन टाकू आणि भिजवून घेऊ. आपण याच्यामध्ये थोडं तेल घालू. आता भिजवून घेऊया याला. पोळीसाठी आपण साजूक वापरू. अशा प्रकारे थोडंसं बेसन आपण भाजून घेऊया. थोडंसं हलकंसं काम चालू म्हणजे झालं. बघा, आता थोडंसं गोठं आपण गरम करूया. थोडंसं तूप छोटंसं हलकं. याच्यामध्ये आपण आता बेसन टाकून देऊया. आता याला बंद करू. हे थंड झाल्यावर आपण साखर, वेलची पावडर आपण टाकून एकजीव करू. बघा, आता आहे का नाही, हा खोवा थंड झाला आहे. आता आपण याच्यात साखर मिक्स करूया. सर्व आता मिक्स केलं आहे. आता आपण पोळी करायला घेऊ. एवढे एक मोठा एक लहान उंडा घ्यायचा, याची पाटी करून घ्यायची. आपण आता सारण भरूया. बघा,
सगळ्या पोळी करूया. हलके हलके लाटून घ्यायची. बघा अशी हलके हलके लाटून घ्यायची. बघा असे पूर्णाची पोळीसाठी आपण करून घेऊया. बघा आपली किती छान झाली आहे ना कोळ्याची पोळी. बघा साजूक तूप टाकलेलं आहे झाली.